बाबा, हॅलो बाबा, कसे आहात? आणि बसला का आपल्या घरचा गणपती? अगं हो हो. अगं आपला बाप्पा ती छान बसलाय, पण मला एक सांग आधी की तुझ्याकडचा गणेशोत्सव कसा चालू आहे ते सांग. खूप छान चाललंय बाबा. आणि सॉरी, ते काल कॉल करायला विसरले. अहो इथे एवढी गडबड होती ना. अगं लीला ठीक आहे ग, मुलीना सासरी गेल्या ना की त्याने तिथंच रमायला हवं. हा एक मिनिट हा बाबा. नमस्कार वसंतराव, कसे आहात? कसं काय झालं गणपती? तुमच्या मुलीनं यावर्षी सजावट केली आहे बरं का. आणि लीलानं आणि अभिरामनं मिळून मूर्ती तयार केली आहे गणपतीची. मग कधी येत आहे दर्शनाला? अहो अहो सरोजिनी ताई, अहो आम्ही दर्शनाला येणारच आहोत. आज दुपारी 4 वाजता आम्ही तुमच्याकडे पोहोचणार आहोत. हा काही काळजी करू नका. नाही चालणार, तुम्हाला दुपारी जेवायलाच यावं लागेल. तुम्ही, कालिंदीताई आणि रेवती तिघही जेवायला यायचंय हा घरी. अहो सरोजिनी ताई, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? आम्ही जेवायला नाही येणार, आम्ही फक्त दर्शन घ्यायला येणार आहोत. नाही म्हणू नका, प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं. या तुम्ही. हो 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 तुम्ही आता एवढा आग्रह करताय ना, तरी यावंच लागेल. हो हं? हो, वाट बघते हा. सांगा कालिंदीताईंना. छान आली, संधी आली. त्या जहागीरदारांच्या घरी नटून थटून जाण्याची संधी आली. चला मी स्वयंपाकघरातला आवरते, निघायला हवं. दुर्गा, हा आले. काळजी. त्यांना काय आवडतं ते लीलाला विचारा आणि त्या अनुषंगानं बेट ठरवा आजचा दुपारचा. हो आजी. काय मग लीला मॅडम खुश ना? खूप खुश. चला मी आलेच. हळू. काय मग मॅडम, काय आवडतं तुमच्या घरच्यांना? सांगा आम्हाला, आम्ही बनवतो. काय ना दुर्गा मॅडम, माझ्या बाबांच्या आणि मावशी आईच्या फार काही अपेक्षा नसतात, त्यामुळे काही झालं. आणि हो, 2 पदार्थ कमी बनवलेत ना तरी एक वेळ चालेल. पण माझी मावशी आई आणि बाबा घरी पाहुणचारासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांना तो मान मिळायलाच हवा. ह्या घरात अनेकदा त्यांचा अपमान झालाय, काही विसरले नाही मी. या आजीने दुर्गा वहिनींना काम सांगितलं आणि दुर्गा वहिनींनी त्यांच्या सोयीनुसार आपल्यावरती काम ढकललं. बघा ना, त्या लीलाने विक्रांत दादाला जेलमध्ये पाठवलं आणि तुमच्या बहिणीला घराबाहेर काढलं. आणि एवढं सगळं होऊन तिच्या घरच्यांचं मानपान करायचं आपण? मला नाही पटत आहे. माझ्या बहिणीला नुसतं घराबाहेर नाही काढलं, मलाच तिच्या हाताला धरून घराबाहेर काढायला लावलं. वहिनी, बघशीलच आज मी असं काहीतरी करणार आहे जेणेकरून लीलालाही तिच्या आईला हाताला धरून घराबाहेर काढावं लागेल. असं काय करणार आहात तुम्ही? बघशीलच तू. हा ये लीला, ये ये ये. आजी, हे सगळं? हे सगळं सोनं जागीरदारांचं. हे मला माझ्या सासूनं दिलं होतं, मग मी अंतराला दिलं. आता हे सगळं तुझं आहे. हे पिढी दर पिढी असं चालतच राहणार. ये. काय लीला अशी बघत काय उभी आहेस? लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे ना तुझा? आणि तुझे आई बाबाही येणार आहे. मग त्यातला जो दागिना तुला आवडेल तो घाल आणि तयार हो. घे. ची, खरंच नको. आधीच किती दागिन्यात माझ्याकडे, केवढं काय काय दिलंय तुम्ही मला. नको असू दे ग, घे. आवडेल तो घाल. आजी पण पण बिन काही. तिला तू जागीरदारांची सून आहेस, मोठी सून, आणि सासू पण आहेस. मग घे.
एवढा विश्वास कधीच कोणी दाखवला नाही माझ्यावर. अरे बापरे, मग ज्यांनी विश्वास दाखवलाय ते वेडे आहेत का? आजी, काय लीला तू पण. घे ना, घाल, तुला जे आवडेल ते घे. आजी नमस्कार. ए, सगळं मनासारखं होऊ दे, सगळं छान होऊ दे. घे लवकर तयार हो, घे. येते. स्वरूप बघितलंस का? लग्न कसं झालं ग? वहिनी चुकून झालं. आणि मिळतंय काय? केवढी ती श्रीमंती, केवढा तो पैसा, ऐश्वर्य. कोणाचे दिवस कसे बदलतात ना. हो ना वहिनी, कशात काय नाही. आणि झाली जहागीरदारांची सूट. आणि सोनं बिनं घालून मिरवतीये. लाड सुरू आहे तो वहिनी, फक्त लाड. पण कितीही काही झालं ना तरी माणसाने एवढं हुरळून जाऊ नये. समोरच्याने कितीही लाड केले तरी स्वतःची लायकी काय आहे ती समजून वागावं. हे बरोबर बोललात तुम्ही वहिनी. लग्न कसं झालं ग? चुकून झालं. दिवस कसे आणि मिळतंय काय? केवढी ती श्रीमंती, केवढा तो पैसा, ऐश्वर्य. कोणाचे दिवस कसे बदलतात ना. कसं झालं? कशात काय नाही. आणि झाली जहागीरदारांची सूट. आणि सोनं बिनं घालून मिरवतीये. पण कितीही काही झालं ना तरी माणसाने एवढं हुरळून जाऊ नये. समोरच्याने कितीही लाड केले तरी स्वतःची लायकी काय आहे ती समजून वागावं. एवढं सोनं, खरंच माझी लायकी तरी आहे का एवढं सोनं घालायची? आई तू आता इथे असतीस तर काय चूक काय बरोबर सांगितलं तरी असतंस मला. काय झालं ते तू आपणून सांगणार आहेस का मी विचारल्यावरच सांगणार आहेस? तुम्ही विचारल्यावरच सांगणार आहे. काय झालं? आजींनी मला एवढे दागिने दिले. मग हे जे हो एवढे सगळे दागिने घालणं तर सोडा, माहेरी साधे एवढं सगळं सोनं बघितलंही नव्हतं मी. मग ही तुमची बायको आहे, जहागीरदार आहे म्हणून हे सगळं दिलंय मला. मग काय मग माझी लायकी तरी आहे का हे दागिने घालायची? ही जे मी चुकतीये, मी गैरफायदा घेते या लग्नाचा. आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं, माझं मलाच कळलंय. आईने स्वतः तुला हे दागिने दिले आणि तू ते घेतलेस. मग मला सांग, यात
तू गैरफायदा घेतलास असं कसं झालं? मी या घरात जन्माला आलो म्हणजे मी पण गैरफायदा घेतलाय का? श्रीमंत लोक हे डिझर्व करतात आणि तू नाही, असं काही नाही लीला. आणि जे आपलं लग्न होणारच नव्हतं ते तर चुकून झालं. एक्झॅक्टली. तू मुद्दामून नाही केलंस, ते चुकून झालं. मग तू काय केलंस? एक्सेप्ट केलंस ना. लीला, तू खूप पुढे आलीस आता. And you're making my mother happy every day. आईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा आईवर. त्यामुळे रेस्ट बी अश्युअर्ड. अजून एक गोष्ट, स्टँड अप फॉर युअरसेल्फ. आणि हिला सोनं म्हणजे काय? पैसा, मेटल, धातू आहे फक्त. पण माणसं या धातूपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतात. एनिवे, मी मीटिंगला चाललोय. डिनर पर्यंत परत येईल. एजे, थँक्यू. यू वेलकम. एजे खरंच किती चांगले आहेत. किती छान समजूत घातली त्यांनी माझी. अहो हेच सांगायला येत होते मी की जहागीरदारांकडे जातोय तर त्यांच्या बाप्पासमोर ठेवायला भरपूर पैसे घेतलेत का? घ्या घ्या, भरपूर घ्या. हे बघा काय आहे ना, एक वेळ आपल्यापैकी एक जण वाटेत हरवला तरी चालेल. जहागीरदारांकडे जातोय आपण, त्यांच्याकडे जाताना भरपूर नैवेद्य, भेटवस्तू, बाप्पासाठी प्रसाद, पैसे हे सगळं घेऊन जाणं जास्त महत्वाचं. कळलं ना? हा, चला निघूया का आपण? आई, हे बघ, ते आजींसाठी घेतलेली साडी, पंचखाद्य, नैवेद्य, ते बेकरीतले नानकटाई, असं सगळं घेतलंय. झालं? बरोबर. अगो महत्वाचं विसरलीस, ओटीचं सामान ते कुठे घेतलं? थांब थांब, त्याची पिशवी भरून ठेवली मी, आणते. तिथेच राहील. जा, घे 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 पटकन. चल निघूया लवकर, उशीर होतोय. चला जाऊया. कळली? हा. हे एवढे दागिने? शेजारून आणले. अगं त्याची काही गरज होती का? हो गरज आहे. हे बघा, आपल्या घरातले असतील नसतील तेवढे सोन्याचे दागिने आणि शेजारून अजून मागितले ना याचे खोटे दागिने तरी कमीच आहे. तुम्हाला म्हणून सांगते मोहिते, त्या जहागीरदारांच्या घरी कधीही जा, त्या त्रिदेव्या दिवसभर अंगावर हे दागिने घालून मिरवत असतात. इथं काहीच नाही, कमीच आहे नुसतं. नथ घालायची राहिलीच आहे अजून माझी. माझं ऐक, हे सगळं ना कधीतरी तुझ्या अंगाशी येणार आहे. नटण्या मुरडण्याबद्दल तुम्हाला काही कळतं का? तुम्ही वेळ नका घालू. चला निघूया आपण. हा, मी आलेच. जरा थांबा थांबा, अगं. आले. बघ रे कशी करते ती, ऐकतच नाही. ऐकणार आहे का? ती आई आहे. बर, हे बघा जरा. झालंय का सगळं? बरं ती प्रसाद आणि हे बघा इकडे इकडे. कालिंदी, अगं चल ना ग, अगं उशीर होतोय, ये लवकर. आले आले. सरू, तुलाही तेच सुचलंय का जे मला सुचलंय? या वहिनी, सेम सेम. जे तुम्हाला सुचलंय ना तेच मला सुचलंय. सोनं? त्या हावरट कालिंदीला धडा शिकवायलाच हवा. हा, इतर वेळेस कसं सोनं 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 करत असते ना, आता ह्या वेळेस त्या सोन्यामुळेच तिचा अपमान व्हायला पाहिजे.
छान दिसतेस ग. तर काहीतरी काळं लावत जा ग बाळा. बरं आजी सांगा मी आता काय काम करू? काही काम करू नकोस. मस्त छान साडी नेसलीस, सजलीस, बस. सरोजिनीताई येऊ का आत? या 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 नमस्कार. ताई एकदम हिरोईन दिसतेस तू. तू पण गोड दिसतेस. बरं वाटलं तुम्ही आलात. हो. या ना, दर्शन घ्या. बाबा नमस्कार करते. हो ग बाई, दृष्टकडा नावी ग लीला. काय दिसतेस? काय ग? खूप छान केली आहे. हो ना. अगदी डोळ्यात भरून घ्यावं असं सजलंय घर. आता डोळे भरून घ्या, नंतर लोक खिसे भरून घेतले असंच म्हणणार आहेत. या ना, दर्शन घ्या. या. या. सरोजिनीताई, जावई बापूंनी एवढा छान गणपती बाप्पा बनवलाय, खरंच वाटत नाहीये. त्यानेच बनवली. खूप छान मूर्ती बनवतो तो. छान छान डोळ्याचं पारणं पिटलं अगदी. पण काय हो, ते 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 आहेत ना मोदक, मोदक ते खरे आहेत का हो? म्हणजे खऱ्या सोन्याचे आहेत का हो? हो हो. खरं तर मीच ते हौसेनं बनवले होते, पण नंतर मग सुनांनाही आवडायला लागलं, त्या देखील पुढे करायला लागल्या. मी काय म्हणते, ते आपला गणपती बाप्पा आहे ना, तर त्याच्यासाठी आपण एक तरी सोन्याचा मोदक करायला हवा नाही? आई छान. हा आजी जेवायला घ्यायचं का? हो ना, घेऊया ताट. चला चला, आपण जेवायलाच बसूया. मी आले, दर्शन घेऊन आले. हा बाप्पा, बघितलंस लीला किती सोन्याने मडली आहे ती. ऐक ना, माझे जरा एक काम कर, मलाही असंच सोन्याने मडव. आणि माझी लाडकी रेऊ आहे ना, तिच्या अंगावर ह्याच्यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने असू देत. हा एवढं करशील ना, तुला 5 नारळांचं तोरण बाई. हा एवढं करा बाप्पा. ते तुमच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत होते. काय तुम्ही काय उभे आहात? मी घेतले देवाचे आशीर्वाद. या आता तुम्ही माझे आशीर्वाद घ्या. तुमच्या सासूची आई आहे. उभ्या करायला पडा 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 पडा. छान छान होऊ दे. हा गणपती बाप्पा ऐक माझा, या दोघींना आहे ना जरा सद्बुद्धी दे. हा